हाय हॅलो नमस्कार। आज मी मेथीची भाजी बनवते एका वेगळ्या पद्धतीने, ढाबा पद्धतीत अशी बनवते आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा प्लीज। त्यासाठी ही मेथी साफ करून स्वच्छ करून 4-5 वेळा धुवून घेतली आहे। आता ही बारीक चिरून घेते। मेथीची भाजी बारीक चिरून घेतली आहे बघा। आणि त्यासाठी लागणारं साहित्य लसूण, टोमॅटो, बटाटा आणि कांदा। गॅसवर कढई ठेवली आहे बघा। कढई गरम झाली, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। तेल गरम झाले, लसूण टाकते। लसूण चांगली भाजली, आता कांदा घालून घेते। कांदा चांगला भाजला आहे, आता टोमॅटो टाकते। बटाटा घालून घेते। झाकण लावून थोडा वेळ बटाटे शिजवून घेते। बटाटा थोडासा शिजत आला आहे, आता ह्याच्यामध्ये मसाला घालून घेते। चवीनुसार मीठ मसाला घालून घेतलाय। मेथीची भाजी घालून घेते। आता ढवळून घेते। नेहमीपेक्षा वेगळी आहे आणि नक्की कमेंट करून सांगा कशी झाली बनवली। व्हिडिओ पूर्ण बघा, अजून पुढे आहे थोडं। या मसाल्यामध्ये गरम मसाला मिक्स आहे, तर वेगळा गरम मसाला घालायची गरज नाही, मालवणी मसाला आहे। आता गॅस बारीक करून ठेवते, झाकण नाही लावत। झाकण लावल्यामुळे मग कलर त्याचा कमी होतो। फक्त मगाशी बटाटा शिजवताना फक्त मी झाकण लावलं होतं। हे बघा कशी झाली, नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज। हे बटाटा शिजलाय चांगला। यामध्ये दाण्याचं कूट किंवा ओलं खोबरं पण घालू शकता, आवडत असेल तर। मी दाण्याचं कूट नाही घालत, थोडंसं खोबरं पेरते, थोडंसं नावाला। व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज आणि सांगा कशी झाली आहे वेगळ्या पद्धतीत भाजी, म्हणजे ढाबा पद्धती जशी केलेली आहे। शेवटी कोथिंबीर घालून घेते।